प्रेक्षकांनो, सायली गेली आहे आजच्या भागामध्ये प्रतिमा आत्याच्या घरी आणि ती प्रियाला कशी फसवणार आहे हे बघण्यासाठी रिव्ह्यू पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे प्रतिमा आत्या तन्वीची मालिश करून देत असते तेव्हा सायलीला खायला सुमनताई फ्रूट सॅलड देतात. तेव्हा सायलीला एवढं मनसोक्त आनंद होत असतो आणि ती खूप छान एक्सप्रेशन देत असते. नंतर प्रतिमा आत्याला असं वाटतं की सायली किती छान खातीये ते फ्रूट सॅलड. मी खरं तर ते तन्वीसाठी बनवलं होतं. आणि सायलीच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय की जशी एका आईला एक लेकच असं दाद देऊ शकते. आणि तन्वी म्हणत असते की बस झालं बरं आई, आता मी जाते आणि रूममध्ये जाऊन आराम करते. प्रतिमा म्हणते, सायली अगं बाळा, तुझी तर परीक्षा पण नव्हती, तू किती छान खाती ते फ्रूट सॅलड, कसं झालं ग? तन्वी म्हणते, काय काय टाकलं प्रतिमा आत्या तुम्ही यामध्ये, खूप छान चव आली. नंतर प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वी सायली मी तुझ्या केसांना तेल लावून देऊ का? सायली म्हणत असते, हो चालेल ना, मला तर वाटलंच होतं, पण मला वाटलं की तुम्हाला उगाच परेशानी कशाला. नंतर प्रतिमा आत्या आणि सायलीला असं वाटतं की हे अगोदर कधी झालंय का, आणि सायली हीच खरी तन्वी असल्यामुळे त्यांना मागचे काही सीन आठवत असतात, पण ती स्पष्टपणे झालेलं नाही. त्यामुळे आता लवकरच आपल्याला ते बघायला मिळणार आहे. प्रतिमा आत्या म्हणत असतात, हो ग, मला पण असं वाटतं हे असं कधी झालंय का? सुमनताई म्हणत असतात, खरी परीक्षा तन्वीची होती, पण सायलीच खऱ्या मुलीसारखी वागते. इकडे लगेच साक्षी आलेली आहे सुभेदारांच्या घरी भांडे विकणारी बाई बनून, कारण तिला सचिनला भेटायचं होतं. पण सचिन निघालेला असतो बँकेमध्ये. नंतर ती येते आणि म्हणते, अहो साहेब, हे टोपलं जरा उचलून देता का खाली? आणि त्याला काही कळत नसतं ती साक्षी आहे म्हणून. नंतर साक्षी म्हणते, ए सचिन, तुला बँकेमध्ये जायला वेळ आहे आणि मला भेटायला वेळ नाही. सचिन इथे खूप घाबरलेला दाखवला आहे. नंतर प्रतिमा आत्या म्हणत असतात, अगं सायली, खरी परीक्षा तर तन्वीची होती, पण तू पास झाली त्या परीक्षेमध्ये. आणि सायली पण म्हणत असते, प्रतिमा आत्या, तुम्ही तेल मालिश केल्यामुळे माझा पूर्ण दिवसाचा ताण निघून गेला. प्रतिमा आत्या म्हणत असतात, काय ताण होता ग तुझ्या मागे? ती म्हणते, आता तुम्हाला काय सांगू, असं मनात बोलताना दाखवलं आहे की काय ताण आहे, आम्ही सध्या काय करतोय ते तुम्हाला लवकरच कळेल आणि सगळी नाती पण बदलणार आहे नंतर. आणि सायली विचारते, मी तुमच्या केसांना तेल लावून देऊ का? कारण सायलीला DNA टेस्टसाठी प्रतिमा आत्याचा केस लागणार असतो आणि ते नकळत तिला करायचं असतं. आणि सायली खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करते आणि तो केस पण मिळवते. आणि हे बोलत असताना प्रतिमा आत्या खूप भावूक होतात आणि म्हणतात, अगं माझी खरी मुलगी तू असती ना, खूप बरं झालं असतं, कारण मला एवढ्या दिवसाचा जो त्रास होतोय ना, माझी मुलगी माझ्याशी असं वागते, तर तो तरी झाला नसता. सुमन म्हणत असते, अहो ताई, ही सायली तुमचीच मुलगी आहे ना, आणि तुम्ही पहिलीपासून सायलीला पण तेवढंच प्रेम दिलंय. सायली म्हणत असते, हो प्रतिमा आत्या, मी तुमचीच मुलगी आहे, असं कधीच समजू नका की मी तुमच्यातून वेगळी आहे म्हणून. आणि नंतर सुमन इकडून उठून जात असते तेव्हा सायली तो केस मिळवते आणि प्रतिमा आत्या पण म्हणते, बाद झालं बाळा आता. नंतर सायली तो पर्समध्ये ठेवायला जाते केसाचं सॅम्पल, तेव्हा प्रिया फोनमध्ये बघत असते. तिला आलेला असतो साक्षीचा मेसेज की मी सुभेदारांच्या घरी येते, तिकडे तू सगळं हँडल कर. पण तिला काही जायला वेळ होतो, त्यामुळे ती फोन बघत असते आणि सायली ते सॅम्पल ठेवत असते प्रतिमा आत्याच्या केसांचं पर्समध्ये. तेव्हा प्रिया येऊन धडकते. बरं झालं ते केस वगैरे पडला नाही खाली. आणि प्रियाला असं थोडा डाऊट येतो की मी हिला धक्का दिला, हिच्या पर्समध्ये असं काय आहे, एवढी का घट्ट हिनं पर्स पकडून ठेवलीये? आणि ती म्हणते, जाऊ दे, थोड्या वेळाने बघूया. आणि आता ती म्हणते, आई मला खूप महत्वाचं काम आलंय ग, मी निघते घरी जायला. सुमनताई म्हणतात, अगं माहेरपणासाठी आली ना, एवढी काय घाई आहे तुला? सायली पण म्हणत असते, अगं माहेरपण घे ना, 2-3 दिवसाचं सुख, काय घरी तरी. तन्वी म्हणत असते, अगं बाई, मला खूप कामं असतात ग, तुझं काय आहे? आणि ती म्हणते, अगं असं का बोलती तू सायली सोबत? नंतर प्रतिमा आत्याला प्रिया म्हणते, अगं सकाळी आईने माझ्याकडे जे चाव्या दिल्या होत्या घराच्या, ते जर तू बघितलं असतं ना सायलीचं रूप, तू पण तिच्यावर खूप चिडली असती.
नंतर परत इकडे सुभेदारांच्या घराचा सीन घेतला आहे. कल्पना आणि अस्मिता ते विमलला कपडे आणायचे सांगतात त्यांच्या रूममधून आणि त्या साक्षीला कपडे देतात. नंतर साक्षी म्हणत असते, नाही ताई, मी असं फुकट तुमचे कपडे घेऊन नाही जाणार, तुम्हाला जे हवे ते भांडे घ्या. नंतर अस्मिता म्हणत असते, बघ ना आई, एखादी कढई खूप छान आहे हिच्याकडे भांडे. सचिनला अस्मिता म्हणते, अरे सचिन, तुला जायचं नाही का बँकेमध्ये, का इथेच उभा राहणार आहे आता बराच वेळ. सचिन म्हणत असतो, अगं आता लंच टाइम आहे ना, तर मी जाईन आणि त्यांचा लंच होईल, त्यापेक्षा मी थोड्या वेळाने जातो ना, म्हणजे माझं पण काम होईल आणि त्या बँकेवाल्यांचं डिस्टर्ब पण होणार नाही. ती म्हणत असते, बघा ना ताई लवकर, मला निघायचं आहे. आणि सचिन पण तिला सांगत असतो, अगं बाई साक्षी, तू जा, मी तुला भेटायला येईल नंतर. अस्मिता म्हणत असते, अरे सचिन, बाळाला पकडतो का थोडा वेळ. आणि कल्पना म्हणते, बघ ना, 2 पातेले घे आणि 1 कढई घे. साक्षी म्हणत असते, ते नाही एकच कढई भेटेल तुम्हाला. कल्पना म्हणते, अशी काय ग तू, आम्ही जेवढे भांडे मागितले तेवढे दे ना. नंतर साक्षी नाहीच म्हणत असते आणि नंतर म्हणते, बरं घ्या, बरेचसे कपडे दिले तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. आणि ती म्हणत असते, काय ग तुझा हा पदर लावून बसली. ती म्हणते, ऊन होतं म्हणून. आणि ती जायला निघते तेव्हा म्हणते, अहो ताई, तुमच्या साहेबांना सांगा ना माझ्या डोक्यावर टोपली उचलून द्यायला. सचिन ती अस्मिताकडे पाहतो. अस्मिता म्हणते, कर ना हेल्प. नंतर सचिन उचलून देतो आणि तो साक्षी जायला निघते. सचिन निष्ठेचा श्वास सोडतो आणि साक्षी जाता क्षणी इकडून अर्जुन आणि सायली घरी आलेले आहेत. सायली आणि प्रिया रिक्षातून उतरतात आणि अर्जुन 4 व्हीलरमधून. नंतर सायली म्हणत असते, अगं पैसे दे ना. प्रिया म्हणत असते, अगं माझ्याकडे नाही, तू दे ना. नंतर सायली देते 50 रुपये काढून आणि प्रियाचा तिच्यावर डाऊटच असतो की ही काय एवढी पर्सला पकडून ठेवतीये. आणि सायली अर्जुनशी बोलत असताना अर्जुनला सांगते, मी प्रतिमा हत्याचा केस मिळवला आहे, पण आपल्याला असं करावं लागेल की प्रियाला डाऊट नाही यायचा म्हणून प्रिया समोरच हे सगळं बोलावं लागेल की आपण DNA टेस्ट करणार आहे. इकडे साक्षी जात असताना प्रियाची आणि तिची धडक होते. पूर्ण भांडे खाली पडतात आणि प्रिया म्हणत असते, ए काय ग तू, काय करते आमच्या घरामध्ये, आणि असले काय भांडे घेऊन आली होती, कोण घेणार तुझ्याकडचे भांडे. सायली आणि अर्जुन इकडून बघत असतात. साक्षी तिला चेहरा दाखवते. प्रिया म्हणते, अरे बापरे, तू काय करते ग इथे, आणि जा तू पटकन, सायली आणि अर्जुन आलेले आहेत, तुला जर बघितलं ना त्यांनी तर काही पण करू शकतात. नंतर साक्षी जाते निष्ठून, ते काही आपल्याला दाखवलेलं नाहीये. इकडे सायली आणि अर्जुनचा सीन घेतला आहे त्यांच्या रूम मधला. सायली आणि अर्जुन खूप बारकाईने या केसबद्दल डिस्कस करत असतात. नंतर सायली म्हणते, आपण असं करूया, आपण सगळ्यांचे केस तर मिळवले आहेत, पण हे सगळं प्रियाला माहीत नाही आणि हे जर आपण प्रियाला तिच्या समोर सांगू शकत नाही, पण ती नेहमीच आपलं बोलणं चोरून ऐकत असते, तर आपण असं करूया, तिला समजून सांगूया की आम्ही DNA टेस्ट करणार आहोत आणि ती आपोआपच आपला शोध सोपा करून देईल. कारण तिने मागच्या वेळी जेव्हा DNA रिपोर्ट बदलले होते ना, तेव्हा तिने ते सॅम्पल खऱ्या तन्वीचं दिलेलं असेल. आणि सायली त्याला सांगते की नागराज आणि तन्वी ही खूपच दिवसापासून एकत्र काम करतात, त्या महिपत पण यामध्ये सामील असू शकतो. आणि नागराज काकांसाठी प्रियाला तन्वी बनवलं खूपच सोपं झालं असेल, कारण आणि त्यांना जर कळलं असतं खरी तन्वी कोण आहे, अर्जुन म्हणतो त्यांनी जीवे मारलं असतं, पण त्यांना असं वाटलं असेल खऱ्या तन्वीला बहुतेक काही आठवत नसेल मागचं. आणि हे जे बोलतायत ते अगदी बारकाईने खूप छान पॉइंट मांडत आहे दोघे पण. नंतर सायली म्हणत असते, हो असंच काहीतरी असेल, त्यामुळे आपण असं करूया, प्रियासमोर हेच जर बोललो तर प्रिया आत्ताही खऱ्या तन्वीचा DNA रिपोर्टसाठी केस देईल आणि आपला शोध संपेल. त्यामुळे आपण असं करूया. आणि ते खाली जातात. प्रिया किचनमध्ये लपलेली असते, तेव्हा ते इकडे तिकडे बघतात आणि त्यांना कळतं. आणि अर्जुन ते सॅम्पल एका ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि खाली जातो. नंतर सायलीला म्हणत असतो, अगं सायली, तू प्रतिमा हत्याचा केस मिळवला का. आणि मी तर मैनावती आणि प्रियाचा केस मिळवला आहे. नंतर सायली म्हणत असते, हो का, छानच झालं, मग आपण असं करूया, उद्याच ते सॅम्पल DNA रिपोर्टसाठी ते पाठवून देऊया.
इकडे प्रिया गॅस ओट्यामागे लपलेली असते आणि म्हणते हे सिक्रेट होतं का यांचं, मला तेच माहीत नव्हतं आणि मी विचारच करत होते. बरं झालं यांनी सांगितलं आणि आता मला थांबून चालणार नाही. आता मला खऱ्या तन्वीचा DNA रिपोर्टसाठी केस द्यावा लागेल, नाहीतर हे तर माझी वाट लावतीलच. हे माझ्या मागेच हात धुवून लागलेले आहेत बऱ्याच दिवसापासून. आणि ती खूप घाबरते. आता हिचा केस कसा मिळवायचा आणि ही सायली आणि अर्जुनच्या जाळ्यात अडकत चालली आहे हे तिला कळतच नसतं. आणि सायली आणि अर्जुन हिच्यावर खूप बारकाईने निरीक्षण करून आहेत की मागच्या वेळेसारखं आता घडायला नको. तेवढ्यातच प्रिया जाते त्यांच्या रूममध्ये. सायली आणि अर्जुन दरवाजातून बघत असतात. प्रिया सायलीची पर्स घेते आणि त्यामध्ये चेक करते. त्यामध्ये तिला काहीच सापडत नाही. मग परत कपाटामध्ये बघते आणि नंतर त्या ज्या ठिकाणी ते केस ठेवलेले आहेत त्यासाठी त्या ड्रॉवरमध्ये जाते आणि तिला ते सॅम्पल सापडतात. पण सायली आणि अर्जुनने त्याच्या आधीच हे तिन्ही सॅम्पल ते लॅबमध्ये पाठवलेले आहेत. त्यामुळे प्रिया या सगळ्यांचं काहीच करू शकत नाही. पण प्रिया म्हणते हे होतं का खरं कारण? बापरे, यांनी तर मैनावती आणि माझा आणि प्रतिमाचा DNA रिपोर्ट काढायचा ठरवला आहे. आणि पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की सायली आणि अर्जुन लॅबमध्ये जाऊन पण चोरून ऐकत असतात. नंतर प्रिया एक सॅम्पल घेऊन जाते आणि ते डॉक्टरांना सांगते की हे सॅम्पल ठेवा आणि हे रिपोर्ट चेंज करा. डॉक्टर म्हणत असतात हे सगळं शक्य नाही आहे. ती जेव्हा सोन्याचं गंठण त्यांच्या हातावर ठेवते आणि म्हणते त्यासोबत हे पण सॅम्पल ठेवा, तेव्हा तो डॉक्टर तयार होतो. आणि ते पण सायली अर्जुनच्या प्लॅनमध्ये आहे हे तिला माहीतच नाहीये. त्यामुळे